बातमीपत्राला आता सुरुवात करूया। पुण्यातून बातमी आहे। पुण्यामध्ये प्रवचनाच्या नावाखाली धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। गुरुवार पेठेतील चर्चमध्ये ब्रिटनहून आलेल्या एका धर्मगुरूकडून प्रवचन सुरू होतं। मात्र या प्रवचनाच्या माध्यमातून धर्मांतर केलं जात असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आणि या प्रकरणी खडक पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। तक्रारीनंतर पोलिसांनी ब्रिटिश नागरिक असलेल्या संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय। विशेष म्हणजे नुकताच मंजूर झालेल्या महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियमाअंतर्गत पुण्यात हा पहिला गुन्हा नोंदवल्याचा दावा करण्यात येतोय। पुण्यातला हा प्रकार आहे। पुण्यामध्ये प्रवचनाच्या नावाखाली धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय। गुरुवार पेठेतील चर्चमध्ये ब्रिटनहून आलेल्या एका धर्मगुरूकडून प्रवचन सुरू होतं। मात्र या प्रवचनाच्या माध्यमातून धर्मांतर केलं जात असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अभिजित पोते सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, नक्कीच आपण पाहतोय की पुण्यातल्या गुरुवार पेठेत असणाऱ्या एका चर्चमध्ये एका ब्रिटिश नागरिकाकडून जे आहे ते खरं तर धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काही हिंदुत्ववादी संघटनांनी केलेला पाहायला मिळतोय। पुण्यातल्या खडक पोलीस स्टेशनमध्ये या ब्रिटिश नागरिकाविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। हा जो ब्रिटिश नागरिक आहे तो ब्रिटनहून येऊन पुण्यात जो चर्च आहे त्या चर्चमध्ये प्रवचन देत होता। मात्र प्रवचनाच्या माध्यमातून जो आहे त्याने चर्चमधून धर्म परिवर्तनाचा प्रयत्न केलाय। प्रवचन देता देता तो नागरिकांना आवाहन करायचा की तुम्ही तुमचं धर्म परिवर्तन करा, असा आक्षेप या हिंदुत्ववादी संघटना म्हणजे पतित पावन संघटना असेल किंवा वंदे मातरम संघटना असेल, या दोन संघटनांनी हा आक्षेप घेतला होता। त्यानंतर हे सगळे पुणे पोलिसांच्या खडक पोलीस स्टेशनमध्ये गेले होते। त्यानंतर पोलिसांनी चौकशी करून ज्यावेळेस तो ब्रिटिश नागरिक आहे किंवा तो ब्रिटनहून आलेला तो परदेशी नागरिक आहे त्याची चौकशी केली। त्यानंतर असं लक्षात आलं की त्याचा जो व्हिसा आहे किंवा इंडियात येताना ब्रिटिश नागरिकांना जे व्हिसा नॉर्म्स लागतात त्यानुसार तुम्हाला बिझनेस, एज्युकेशन किंवा पर्यटन या तीनच गोष्टी तुम्ही भारतात येऊन करू शकता। या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलीही गोष्ट करता येत नाही। तुम्हाला धर्माच्या बाबतीतल्या कुठल्याही गोष्टी इंडियात येऊन करता येत नाहीत। तरीही या ब्रिटिश नागरिकांना असं केल्याचं आढळल्यानंतर त्याच्यावरती आता पुण्यातल्या खरं तर खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल जो आहे तो करण्यात आलेला आहे। चौकशी त्याची पुणे पोलिसांकडून झालेली आहे। मेन मुद्दा हाच आहे की हिंदुत्ववादी संघटनांनी जो आक्षेप घेतलाय की हा पुण्यातल्या चर्चमध्ये प्रवचन करायचा, काही प्रमाणात कीर्तन आणि भजन करायचा, पण या प्रवचनाच्या कीर्तनाच्या माध्यमातून जे हिंदुत्ववादी लोक आहेत किंवा जे हिंदू लोक आहेत त्यांना धर्म परिवर्तनाचा संदेश देत हा ब्रिटिश नागरिक देत होता, असा आरोप केल्यानंतर आता हा गुन्हा दाखल करण्यात आला। आता पुणे पोलीस यामध्ये सखोल चौकशी जी आहे ती करतायत। नियम डावलून यानं हे जे आहे तो प्रवचन केला, जो ब्रिटिश नागरिक आहे त्यानं प्रवचन केला असा आरोप केल्यानंतर हा सगळा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलाय। ठीक आहे अभिजित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। शिवसेना पक्ष